हॅलो. हा, आता माझं काय सांगू तुला. अगं माझा भाऊ तर ना एवढा एवढा बेकार आहे ना. अगं तू घरी म्हणती, मला तर ते आहे का नाही घराच्या बाहेर सुद्धा निघून द्यायचा नाही. हा. अगं फोन जरी हातात घेतला ना तरी लगेच मला म्हणतो की हाय का नाही, ठेवते फोन खाली आणि कर काम. आणि कशाला जायचं इकडं, कशाला जायचंय तिकडं. सारखं ही करायला जाते आणि सारखं ती करायला जाते. एवढा एवढा ताप देतो ना, लय बेकार आहे. हा, लय म्हणजे लय बेकार आहे. हा, ती माझी मैत्रीण आहे ना, ती तशी सांगत होती. हा, माझा भाऊ लय चांगला आहे, लय गरीब आहे. हा, मग काय तर. ठेवू का मग. श्री श्री, ऐक की यार. हा बोल ना. अरे तुला माहितीये का, मला ना मगाशी पप्पांनी सांगितलं की तू लहान असताना तुझा लय मोठा ऍक्सिडेंट झाला होता. हो अगं झालं एकदा मी बारका असताना. कस काय रे झाला होता ऍक्सिडेंट. अगं ते काय झालं ना मी जेव्हा बारका होतो तेव्हा मी असं रस्त्याने चाललो होतो आणि समोरनं टेम्पोने मला धडक दिली. होय, मग काय झालं. आणि टेम्पोने मला जेव्हा धडक दिली ना तेव्हा मी उडून का नाही रस्त्याच्या पलीकडच्या कोपऱ्यावर जाऊन पडलो. होय. हा. बर ती जाऊ दे, मग तू जगला का मेला. अरे असं का बघतोय, काय झालं सांग की, मग तू जगला का मेला. मेलो. ताई तुला एक सांगू का, आपल्याला का नाही देवाने एकच जीवन दिलंय, त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या लोकांची मदत केली पाहिजे. होय, दिबर मला 10,000 रुपये, मला जरा गरज होती. अगं तू तर आपलीच आहे, माझी बहीण आहे तू. मी दुसऱ्यांचं बोलत होतो, दुसऱ्या लोकांची मदत करायची. तू तू तर आपलीच आहे. फुकटा कुठला निघालाय दुसऱ्याची मदत करायला. अगं ताई तू गेलती ना ग माझ्यासाठी मुलगी बघायला, काय झालं ग. हो गेलती ना, त्यांना तुला आवडला. होय, मग काय काय सांगितलं तू त्यांना. मी त्यांना सांगितलं तू ना दिसायला लय भारी या. हा. अजून सांगितलं तू ना इंजिनिअरिंग केलं या. होय, मग अजून काय काय सांगितलं. अजून सांगितलं तू ना लय मोठा युट्यूबर पण या. होय, मग तर ते आता लग्नासाठी हो म्हणते ना. पण आता काय सांगू, तरी त्यांनी नकारच दिला. का, कशासाठी. ते काय झालं ना, माझ्याकडनं एक चूक झाली. का, काय झालं. मी ना त्यांना एक खरं सांगितलं काय. की तू आठवड्यातनं एकदाच आंघोळ करतो फक्त. आता काय करणार, खरं तर सगळं सांगायच लागणार का नाही.